वेलकम टू विदर्भ आयएस अकॅडमीज ऑनलाईन प्लॅटफॉर्म. मी आदित्य तुमचे सर्वांचं स्वागत करत आहे. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण पाहणार आहोत की आंतरराष्ट्रीय संबंध म्हणजे इंटरनॅशनल रिलेशन जो GS2चा पार्ट आहे आणि त्याचं वेटेज किती, त्याचा सिलेबस किती आणि त्याचा म्हणजे जे आहे आपण काय म्हणू शकतो की सिलेबस डिकोडिंग. ठीक आहे, तर त्याची काय स्ट्रॅटेजी असली पाहिजे आणि त्यासाठी कोणते कोणते रिसोर्सेस तुम्ही यूज केले पाहिजे, कोणत्या बुक्स यूज केल्या पाहिजे, तर ह्या सर्व गोष्टी आपण आजच्या लेक्चरमध्ये पाहणार आहोत. ठीक आहे, तर जसं सांगितलं मी की वेटेज त्यानंतर सिलेबस, त्यानंतर स्ट्रॅटेजी आणि प्लस सोर्सेस. ठीक आहे, तर सुरुवातीला असं आहे की जो अभ्यासक्रम तुम्हाला दिलेला आहे, जो तुमच्या याच्यामध्ये जो MPSCने जो सिलेबस दिलेला आहे त्याच्यामध्ये जो अभ्यासक्रम सांगितलेला आहे तर तो असा आहे की आता भारत आणि शेजारी राष्ट्र यांचे संबंध, त्यानंतर द्विपक्षीय, प्रादेशिक व जागतिक गट आणि भारताचा समावेश असणारे आणि किंवा भारताच्या हितसंबंधाला बाधा पोचवणारे कारनामे, विकसित व विकसनशील देशांच्या धोरणांचा व राजकारणांचा भारताच्या हितसंबंधावर आणि भारतीय भांडवलदारावर होणारा परिणाम आणि महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय संस्था, अभिकरणे, मंच आणि त्यांची रचना व जनादेश. म्हणजेच काय, आता हा तुमचा पूर्ण सिलेबस दिलेला आहे. ठीक आहे, हा पूर्ण सिलेबस दिलेला आहे. आता जर ॲक्च्युली जर पाहिलं असेल ना, जर आंतरराष्ट्रीय संबंधाचं जर वेटेज पाहिलं तर आंतरराष्ट्रीय संबंधाचं वेटेज जे आहे ते येते वेटेज जे आहे ते येणार 50 to 60 मार्क्स. ठीक आहे, 50 to 60 मार्क्स म्हणजे ते व्हॅल्यू होत राहते आणि आपल्याकडे जो रेफरन्स पॉईंट आहे तो आहे UPSCचाच. तर त्याच्यानुसार जर पाहिलं असेल तर 50-60 मार्क्स, कधी कधी ते 45 मार्क्स येते. तर आपण कन्सिडर करून चालू की 50 आणि 60 मार्क्स. आता हे जे येते हे येते मुख्य परीक्षेमध्ये. ठीक आहे, मुख्य परीक्षा. पण जर तुम्ही पाहिलं जे तुमची प्री राहते पूर्व परीक्षा, तर पूर्व परीक्षेमध्ये आंतरराष्ट्रीय संबंधावरही सुद्धा जे आहे ना 3-4 क्वेश्चन्स तर येतातच. ठीक आहे, 3 ते 4 क्वेश्चन्स येतात का कोणते कोणते नवीन उपक्रम राबवलेले आहे किंवा कोणता देश जो आहे न्यूजमध्ये असला, म्हणजे करंट अफेअर्सशी संबंधित जर पाहिलं असेल तर आंतरराष्ट्रीय संबंधावर क्वेश्चन येतो याच्यामधून. ठीक आहे, तर प्रीसाठी सुद्धा आणि प्लस जास्त तुम्ही जर पाहिलं असेल तर मेन्ससाठी आणि त्यानंतर तुमच्या इंटरव्ह्यूसाठी महत्त्वाचा सब्जेक्ट आहे तुमचा आंतरराष्ट्रीय संबंध. ठीक आहे, आता जेव्हा तुम्ही प्रीसाठी पाहिले 3 ते 4 क्वेश्चन येत आहे, त्यानंतर 50 to 60 मार्क्ससाठी जे येणार आहे मुख्य परीक्षेमध्ये येते. त्यानंतर जर पाहिला तुमचा सिलेबस जो आहे तो आपण आता डिस्कस करू. सुरुवातीला आपण वेटेज पाहिला. आता जर वेटेज एवढं 50 to 60 मार्क्ससाठी जर एखादा सब्जेक्टचं जर वेटेज येत असेल तर तो सब्जेक्ट आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहेच. ठीक आहे, कारण की आपण काय करतो की जनरली जर वाटलं ना की नाही जाऊ दे आपण नाही करू, आणि नॉर्मली जर पाहिलं असेल तर आंतरराष्ट्रीय संबंध हा जो सब्जेक्ट आहे किंवा इंटरनॅशनल रिलेशन हा जो सब्जेक्ट आहे, जर तुम्ही करंट अफेअर्सशी लिंक करून जर केला तर जनरली करंट अफेअर्सशीच लिंक असलेले क्वेश्चन्स तुम्हाला विचारले जात असतात. ठीक आहे, तर फक्त त्याची जे आहे एक बॅकग्राऊंड किंवा पार्श्वभूमी तुम्हाला माहीत असलं पाहिजे जेव्हा आपण 2 देश वगैरे पाहतो ते. ठीक आहे, जसं आता समोर आपण सिलेबस डिकोड जेव्हा करणार आहोत तर तेव्हा तुम्हाला ते समजूनच जाईल. पण सुरुवातीला वेटेज जर तुम्हाला समजलं असेल तर याच्यावरून तुम्ही हे कन्क्लूड करू शकता की हा सब्जेक्ट जो आहे तो इम्पॉर्टंट आहे आणि जो तुम्हाला सब्जेक्टमध्ये जो सिलेबस दिलेला आहे तो हा आहे. आता 1 by 1 आपण एक एक पॉईंट याच्यामधला सिलेबसमधला पाहू. पहा, पहिला जो पॉईंट आहे तो आहे भारत आणि शेजारी राष्ट्र यांचे संबंध. आता जर पाहिलं तर भारत जो आहे, आता हा भारत आणि त्याच्यानंतरचे जे कोणते शेजारी देश आहे, जसं अफगाणिस्तान आहे तुमचं, त्यानंतर तुमचं पाकिस्तान आहे, त्यानंतर तुमचा चीन, नेपाळ, त्यानंतर तुमचं भूटान, बांगलादेश आणि म्यानमार. ठीक आहे, आणि एक इकडे श्रीलंका. आता हे भारताचे शेजारील देश आहे आणि दरवर्षी जो आहे ना तर एक ना एक क्वेश्चन नेबरवर किंवा शेजारील देशांवर राहतोच.
तर यामुळे जो आहे ना तर हा टॉपिक महत्त्वाचा आहे आपल्यासाठी, भारत आणि शेजारील राष्ट्र. तर आता याच्यामध्ये जे आहे जास्तीत जास्त जो क्वेश्चन येत असतो तर हा जो आहे चीनचा काय हस्तक्षेप आहे. ठीक आहे, कारण की जेवढे कोणते नेबरिंग कंट्री आहे आपल्या, जेवढे कोणते शेजारील देश आहेत, तर त्या शेजारील देशांवर जास्तीत जास्त इन्फ्लुअन्स किंवा प्रभाव टाकण्याचा प्रयत्न हा चीन करतो. आता तो जो आहे तो कधी कधी जर पाहिलं असेल तर कशाच्या थ्रू होतो, एकतर तिथं डेव्हलपमेंटल ॲक्टिव्हिटी करून, म्हणजे डेव्हलपमेंटल ॲक्टिव्हिटी करून म्हणजेच काय का तिथं जे आहे विकासात्मक एखादे प्रोजेक्ट जे आहे किंवा प्रकल्प असेल, प्रोजेक्ट्स असेल, तर हे जे आहे हे तिथं तयार करून. म्हणजेच आता नॉर्मली जर पाहिलं असेल तर हे जे सर्व काही जे देश आहेत, म्हणजे आपल्या जेवढे कोणते शेजारचे देश आहेत, ॲज कम्पेअर टू चायना ते तर पुअरच आहे किंवा गरीबच आहे. तर त्यामुळे काय आहे का ते जर देश, त्या देशांना जर अशा प्रकारे जर ग्रँट दिल्या जात असेल, म्हणजे अनुदान दिल्या जात असेल, तिथं जाऊन प्रकल्प तयार होत असेल आणि त्याच्यामुळे त्या देशाचा विकास होत असेल, तर ते जे आहे त्या साईडला टिल्ट होणारच आहे. कोणाच्या साईडला टिल्ट होणार आहे? चीनच्या साईडला. मग त्यांना काउंटर करण्यासाठी किंवा चीनला काउंटर करण्यासाठी जे आहे भारत काय करतो, भारत पण सेम स्ट्रॅटेजी यूज करतो. ठीक आहे, तर त्यावेळेस जे आहे ना तर भारत आणि जे कोणते शेजारील देश आहेत त्यांच्यामध्ये सुरू असणारे प्रकल्प, म्हणजेच प्रकल्प, तर हे सर्वात महत्त्वाचे आहे. त्यानंतर जे आहे ना तर कोणते कोणते जेव्हा आपण भारत आणि शेजारील यांचे संबंध जेव्हा शिकतो, तर संबंध शिकत असताना आर्थिक संबंध, राजकीय संबंध, सांस्कृतिक संबंध, ठीक आहे, आर्थिक संबंध, राजकीय संबंध, सांस्कृतिक संबंध. त्यानंतर जे आहे जे त्या देशातील लोक असेल, म्हणजे नेपाळमधले असेल किंवा कोणत्या पाकिस्तानमधले असेल, तर लोकांचे पीपल टू पीपल असं म्हटलं जात असते, तर लोकांचे संबंध. तर अशा प्रकारचे जे संबंध आहे ना ते आपल्याला शिकण्याची गरज आहे. तर आणि सर्वात महत्त्वाचा जो रोल प्ले करत असते या सर्व संबंधामध्ये तो आहे तुमचा आर्थिक आणि राजकीय, आणि जे आपण म्हणतो असतो की सॉफ्ट पॉवर. ठीक आहे, सॉफ्ट पॉवर जे आहे, तर आपण जर पाहिलं असेल तर आपण जे कल्चर, आपल्या इथलं जे कल्चर आहे किंवा संस्कृती आहे भारताची, ते जे आहे ना तर त्याच्यामध्ये एक सर्वात महत्त्वाचा जो एक कॉन्सेप्ट आहे तो म्हणजे मिडल पाथ, मध्यम मार्ग. ठीक आहे, आता मध्यम मार्ग असल्यानंतर जे आहे ना भारत नॉर्मली जर पाहिलं असेल तर एक असा जो आहे ना एक रिजिस्ट स्टँड नाही घेत, म्हणजे एकदमच कडक जो आहे एक स्टँड नाही घेत. तो काय करतो की कोणत्याही कंडिशन, जसं आता युक्रेनचं युद्ध सुरू होतं किंवा पॅलेस्टाईन हमासचं युद्ध, इस्रायल आणि हमासचं युद्ध सुरू होतं, तर हे जे आहे ना तर यांच्यामध्ये जेव्हा ते डिसिजन घ्यायची वेळ येते, तर त्यावेळेस जे आहे ना भारत जो आहे कोणाच्या पर्टिक्युलर एका साईडला उभा नाही राहत. तो जो आहे तो काय म्हणतो, आम्ही शांततेच्या साईडने उभे आहोत. ठीक आहे, आपली हे फॉरेन पॉलिसी अगोदरपासून आहे. ठीक आहे, आता फॉरेन पॉलिसी अगोदरपासून असल्यानंतर जे आहे ना तर यावेळेस काय होत असते की आपण जनरली जे आहे ना सॉफ्ट पॉवरचा जास्त यूज करतो ॲज कम्पेअर टू हार्ड पॉवर. आपण नॉर्मली ऐकलेलं आहे तुम्ही कधी, भारत देशाने जे आहे स्वतःहून दुसऱ्या देशावर अटॅक केलेला आहे. इव्हन आपल्याकडे न्यूक्लिअर पॉवर सुद्धा आहे, म्हणजे आपला देश जो आहे तो न्यूक्लिअर पॉवर आहे, तरीही स्वतःहून कधी अटॅक करत नाही भारत. कारण की भारताने जे आहे ना जेव्हा अणुबॉम्ब चाचणी जेव्हा केली होती, तर तेव्हाच त्यांनी डिक्लेअर केलं नो फर्स्ट यूज पॉलिसी. नो फर्स्ट यूज पॉलिसी मीन्स की आम्ही जे आहे पहिल्यांदा कधीही वॉर किंवा कोणावरही वार करणार नाही. म्हणजे वॉर करणार नाही, म्हणजे युद्ध करणार नाही आणि वार करणार नाही. पण जर कोणी जर आमच्यावर वार केलं तर आम्ही त्यांना पलटवार करूच. ठीक आहे, तर यामुळे जे आहे ना तर हे जे आहे तर हे संबंध तुम्हाला शिकण्याची गरज आहे. मग याच्यामध्ये प्रकल्प जे असतात तर म्हणजे कालादान प्रकल्प आहे. मग कालादान प्रकल्प कोणत्या देशाच्या, कोण दोन देश आहे का त्याच्या संबंधामध्ये आहे. त्याच्यानंतर जे आहे आता जर पाहिलं असेल ना तर भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये जे आहे तर यांच्यामध्ये जर पाहिलं असेल तर ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. ठीक आहे, आता याच्यामध्ये काही जे देश आहे ना, प्रत्येक देशात जेव्हा आपण संबंध शिकतो तर संबंध शिकत असताना एक सर्वात महत्त्वाची जी भूमिका असते, किंवा श्रीलंकेच्या वेळेस शिकत असताना किंवा पाकिस्तान आहे, अफगाणिस्तान आहे, तर यासोबतच जे तुम्हाला हे संबंध सांगितलेले आहे याच्यासोबतच एक महत्त्वाचा पॉईंट आहे जो नॉर्मली लोक काय करतात, म्हणजे करंट अफेअर आहे तर तो जो पॉईंट आहे ते मिस करून टाकतात. म्हणजेच कोणता आहे तो म्हणजे ऐतिहासिक पार्श्वभूमी. ऐतिहासिक पार्श्वभूमी. ठीक आहे, तर ऐतिहासिक पार्श्वभूमी जी आहे ना हे सुद्धा महत्त्वाची आहे. म्हणजे जे आहे भारत आणि पाकिस्तान जर पाहिलं
तर भारत आणि पाकिस्तान जे आहे यांच्यामध्ये सुरुवातीला संबंध कसे होते, किंवा चीन श्रीलंकेमध्ये जे आहे श्रीलंकेसोबत संबंध कसे होते, प्राचीन काळापासून काय संबंध होते का, मध्ययुगीन काळामध्ये काही संबंध होते का, मग आधुनिक काळामध्ये काही संबंध होते का. तर हा जर माहिती का एक थोडी जर तुम्हाला टाइमलाईन जर माहीत असली ना, तर याचं काय होते की जेव्हा तुम्ही आन्सर लिहिता किंवा उत्तर जेव्हा लिहिता, तर ते उत्तर लिहित असताना त्याचा रेफरन्स जर तुम्ही दिला तर तो जो आहे एक रेफरन्स असतो फक्त. म्हणजे एक लाईन असो या एखादी अशी कोणती टर्म असो, ठीक आहे, एखादी संकल्पना असो, तर त्या संकल्पनेचा जेव्हा तुम्ही त्याच्यामध्ये उल्लेख करता, त्या आन्सरमध्ये जेव्हा ते मेन्शन करता, तर ते मेन्शन केल्यानंतर जे आहे ना, तर तुम्हाला दुसऱ्याच्या कंपॅरिझनमध्ये जास्तीत जास्त मार्क्स मिळू शकते. ठीक आहे, जास्तीत जास्त मार्क्स मिळू शकते. की जसं एक क्वेश्चन आलेला होता श्रीलंकेच्या बद्दल, का श्रीलंकेमध्ये जर पाहिलं असेल तर थोडंसं आर्थिक संकट निर्माण झालेलं होतं. तर आर्थिक संकट निर्माण झाल्यानंतर जे आहे, जर तुम्ही त्याच्या भारताची आणि श्रीलंकेची थोडीशी ऐतिहासिक जर पार्श्वभूमी इंट्रोडक्शनमध्ये लिहिली, म्हणजे तुमच्या जे तुम्ही प्रस्तावना लिहिता त्याच्यामध्ये जर लिहिली, तर त्यावेळी जे आहे तो त्याचा इफेक्ट थोडासा वेगळा पडतो. ठीक आहे. तर तसंच चीनसोबत जे आहे कधीपासून संबंध होते, कारण की जेव्हा तुम्ही प्राचीन इतिहास शिकता तर काही चीनचे प्रवासी होते, ते भारतामध्ये आलेले होते. ठीक आहे. तर हे सुद्धा तुम्हाला थोडंसं माहीत असणं गरजेचं असते, ऐतिहासिक पार्श्वभूमी. ठीक आहे. आता एवढ्याच पॉईंटवर जर आणि नॉर्मली जे आहे ना, वे फॉरवर्ड असो किंवा भविष्यातली वाटचाल असो किंवा आपण त्याला म्हणू शकतो कन्क्लुजन किंवा निष्कर्ष असो, तर निष्कर्ष जे आहे ना, हा कधीही आशावादी असला पाहिजे. आशावादी असला पाहिजे म्हणजेच काय की नाही म्हणजे असं नाही होणार तसं नाही होणार, नाही का दोन्ही देशांनी बसल्यानंतर एखादी गोष्ट जर सॉल्व्ह करायची असेल तर सॉल्व्ह करत असताना ज्या गोष्टी कशाने बोलल्याने होते त्या गोष्टी ज्या आहे ना मारल्याने होत नाही. ठीक आहे. कारण की जर तुम्ही टेबलवरच बसत नसाल आणि टेबलवर बसल्यानंतर जे आहे काही डिस्कशनच होत नसेल, चर्चाच होत नसेल, कारण की आपण नॉर्मली म्हणतो ना चर्चेतून मार्ग निघतो. पण चर्चेतून मार्ग निघतो तर हे जर पाहिलं असेल तर ज्यावेळेस तुम्हाला एखाद्या दोन देशामध्ये युद्ध सुरू आहे, दोन देशामध्ये काही वादविवाद सुरू असेल आणि वादविवाद सुरू असताना तुम्हाला तो क्वेश्चन आला, तर ते क्वेश्चन आल्यानंतर जे आहे ना, जर तुम्ही नॉर्मली आशावादी जे आहे निष्कर्ष लिहिणं अपेक्षित असते. ठीक आहे. तर हे भारत आणि शेजारील जे कोणते राष्ट्र आहे ते, जसं समजा अफगाणिस्तान आहे. आता अफगाणिस्तानमध्ये जर आपल्याला काय आहे का इथून तर डिरेक्टली ॲक्सेस मिळत नाही पाकिस्तानमधून, कारण का पाकिस्तानसोबत आपले एवढे चांगले संबंध नाही. मग त्यावेळेस काय आहे की आपण काय केलेलं आहे, छाबार पोर्ट बनवलेला आहे. मग छाबार पोर्ट कुठे बनवलेला आहे, इराणमध्ये बनवलेला आहे. मग आता इराणमध्ये बनवल्यानंतर जे आहे तर मग जेव्हा अफगाणिस्तानचे संबंध जेव्हा आपण म्हणजे अफगाणिस्तानसोबतचे जे संबंध शिकतो, तर अफगाणिस्तानसोबतचे जेव्हा संबंध शिकत असताना तर छाबार पोर्टचा सुद्धा उल्लेख आला पाहिजे. आणि छाबार पोर्टचा उल्लेख आल्यानंतर जे आहे ना, तर इराण आपल्याला जिओ पॉलिटिकली, ठीक आहे, भूराजकीय दृष्ट्या महत्त्वाचा देश आहे. एवढी जरी लाईन लिहिली ना तुम्ही इंट्रोडक्शनमध्ये, तरी तुम्हाला चांगले मार्क्स मिळते दुसऱ्याच्या कंपॅरिझनमध्ये. ठीक आहे. तर हे तुमचे शेजारील देश आहे. तर एवढे तुम्हाला तुमच्या शेजारील देशासोबतचे संबंध तुम्हाला शिकण्याची गरज आहे. आणि आता याच्यामध्ये जर पाहिलं असेल तर आता सध्या जे रिसेंटमध्ये आहे सर्वात न्यूजमध्ये असणारा जो देश आहे तो म्हणजे समजा जर पाहिलं असेल बांगलादेश आहे, म्यानमार आहे. ठीक आहे. त्यानंतर अफगाणिस्तानमध्ये जेव्हापासून तालिबान आलं, तर तालिबान काय आहे का, तालिबान कधीही हे लक्षात ठेवा, तालिबान भारताच्या विरोधात कधीच नाही. ठीक आहे. इवन जेव्हा आपलं एक प्लेन हायजॅक झालेलं होतं, तर प्लेन हायजॅक झाल्यानंतर जे आहे ना, तर तिथं कंदरमध्ये उतरवायचं होतं ते प्लेन, तर तालिबाननी जे आहे ना तर अगोदर नकार दिलेला होता. मग अगोदर नकार दिल्यानंतर जे आहे तर ज्या वेळेस जे आहे तिथं उतरवलं, तर त्यावेळेस त्या तालिबाननी हे सुद्धा सांगितलं होतं, कारण का तेव्हा तालिबानचं सरकार होतं 1997 पासून तर 2001 पर्यंत. तर त्यांनी हे सांगितलं होतं का जरी प्लेन तुम्ही इथं उतरवत आहात पण एकाही भारतीयाला धक्का लागला नाही पाहिजे. ठीक आहे. एकाही भारतीयाला धक्का लागला पाहिजे किंवा जीव नाही गेला पाहिजे. म्हणजेच काय आहे, तालिबान हा भारताच्या विरोधात नाही. थोडेसे कॉन्सेप्ट क्लिअर करून घ्यावं लागणार आहे याच्यामध्ये, का जरी काही ना काही होत राहतं, असं जर चीन आहे किंवा अफगाणिस्तान आहे किंवा पाकिस्तान आहे, तर आता यांच्यामध्ये जे आहे ना तर करार झालेले आहे काही. आता काही करार जसं का एक सर्वात महत्त्वाचा करार आहे 1960 मधला, जो म्हणजे तुमचा सिंधू नदी करार. आता सिंधू नदी करार कॅन्सल होणार, रद्द केला पाहिजे. मग आता यावेळी जेव्हा तुम्ही रद्द केला तर त्याचे काय परिणाम होणार, सकारात्मक काय, नकारात्मक काय, मग तुमच्याकडे कोणते मार्ग आहे, ह्या सर्व गोष्टी ज्या आहे ना तर तुम्हाला शिकण्याची गरज आहे याच्यामध्ये. ठीक आहे. पाकिस्तानसोबत करार आहे किंवा आपण म्हणू शकतो बांगलादेश सोबत करार आहे. हे नदीचे करार आहेत, तीस्ता नदी आहे. तर हे जे नदीचे करार असतात, कारण की पाणी जे आहे ना तर एखादी नदी
दुसऱ्या देशात वाहत असाल आणि म्हणजे त्या देशातून दुसऱ्या देशात वाहत असाल तर त्यावेळी जे आहे ना तर करार केला जातो. तर मग करार केल्यानंतर जे आहे तर त्या कराराचा काय परिणाम होतो, कारण काय तर इथून जेव्हा एखादी नदी जात असेल तर आपल्या भारतातून जात आहे तर एखाद्या राज्यातून जात आहे, मग पुन्हा तिथं पॉलिटीचा जो आहे ना तो अँगल येणार आणि पॉलिटीचा जेव्हा अँगल येणार तर त्यावेळेस मग काय, ठीक आहे, मग त्यावेळेस काय, तर मग त्यावेळेस जे आहे ना तर पॉलिटीचा अँगल सुद्धा त्याच्यामध्ये जर तुम्ही एखादा जर पॉईंट लिहिला ना, एवढं लिहिण्याची गरज नाही का या आर्टिकलनुसार असं असते आणि आर्टिकल 362 असं सांगते, आर्टिकल 360 हे सांगते, असं पूर्ण लिहिण्याची गरज नाही. पण थोडं जरी एक पॉईंट जरी लिहिला ना तर आता एक पॉईंट कसा लिहायचा, काय लिहायचा, जसं तुम्ही समोर जाणार म्हणजे कसं आहे की आन्सर रायटिंग जर पाहिलं असेल ना तर आजच नाही येणार, ठीक आहे, तर तुम्हाला जे आहे ना स्टेप बाय स्टेप तुम्हाला जावं लागणार आहे. त्यासाठी तुम्ही जर पाहिलं असेल ना तर एक विदर्भ आयएस अकॅडमीकडून एक बुक सुद्धा लॉन्च करण्यात आलेली आहे लिखाण कौशल्य म्हणून. तर त्या लिखाण कौशल्यामध्ये जे आहे जे सर्व कोणते डाऊट्स आहे ना तर ते तुमचे त्याचे क्लिअर होऊन जाते. तर तुम्ही सुरुवातीला सुरुवात करा, सुरुवात केल्यानंतर जे आहे स्टेप बाय स्टेप तुम्ही जाताल आणि जात असताना जे आहे तर तुम्हाला मग थोडेसे मास्टर होऊन जाणार तुम्ही आन्सर रायटिंगमध्ये, ठीक आहे. तर हे सर्व शेजारील देश तुम्हाला शिकण्याची गरज आहे, आपल्या सिलेबसमध्ये आहे. त्यानंतर आहे जसं सांगितलं की जे शेजारील देश आहे तर त्यांच्याबद्दलचे काय हिस्टॉरिकल रिलेशन म्हणजे ऐतिहासिक संबंध, त्यानंतर इकॉनॉमिक रिलेशन आणि कंटेम्पररी इश्यू म्हणजे इकॉनॉमिक रिलेशन म्हणजे आर्थिक संबंध, आणि त्यानंतर आहे कंटेम्पररी इश्यू म्हणजे जे समकालीन इश्यू आहेत ते. तर हे सर्व जे आहे ना हे तुम्हाला शिकण्याची गरज आहे, हे मी ते बोललेलो आहे अगोदरच्या याच्यामध्येच, ठीक आहे. आता जे आहे तो जो आपला याच्यामधला सेकंड पॉईंट होता, द्विपक्षीय प्रादेशिक व जागतिक गट आणि भारताचा समावेश असणारे किंवा भारताच्या हिंद संबंधात बाधा पोहोचवणारे करारनामे. आता याच्यामध्ये जेव्हा आपण पाहतो तर आता हे पूर्ण जग आहे. आता जगाचा जेव्हा मॅप पाहिला तर जगाचा मॅप पाहिल्यानंतर जे आहे ना तर आता पूर्ण तर जग तुम्हाला शिकण्याची गरज नाही. आता याच्यामध्ये काही महत्त्वाचे देश आहे का ज्याच्यासोबत आपले संबंध आहेत, आर्थिक संबंध आहे किंवा लष्कर संबंध आहे म्हणजे जे संरक्षण असते जसं की रशियासोबत, ठीक आहे. तर असे काही संबंध आहेत, तर त्यामुळे काय आहे की यांच्यासोबत ते संबंध आपल्याला शिकण्याची गरज आहे. पण पूर्ण जेवढे कोणते देश आहे त्या सर्व देशाशी संबंध, प्रत्येक एखादा छोटा देश असेल त्याच्यासोबतचा काही संबंधाची शिकण्याची गरज नाही, ठीक आहे. आता यावेळेस काय आहे की समजा रशिया आहे, त्यानंतर तुमचं जर पाहिलं असेल अमेरिका आहे, त्यानंतर चीन तर आपण शेजारील देशामध्ये येऊन जातो. मग त्यानंतर जे आहे पूर्ण जर तुम्ही पाहिलं असेल तर हा आफ्रिका खंड, त्यानंतर इकडे तुमचा येणार युरोप, ठीक आहे, इकडे युरोप येणार, इकडे आफ्रिका खंड येणार, ठीक आहे. त्यानंतर जर पाहिलं असेल इथं तुम्ही जे आहे ब्राझील, त्यानंतर जे आहे तुम्ही कॅनडा, कारण का कॅनडामध्ये जे आहे तर बरेचसे सिख लोक जे आहे कॅनडामध्ये राहतात आणि तिथून जर पाहिलं असेल खालिस्तान चळवळ किंवा खालिस्तान एक प्रकारची जे मोमेंट आहे तर ते तिथून काही लोक ऑपरेट करतात. तर त्यामुळे जे आहे तर कधी तिथं हे सुद्धा भारताच्या विरोधात एखादा मोर्चा सुद्धा निघत असतो, तर त्यावेळेस कॅनडा सुद्धा महत्त्वाचा आहे. हे युरोपमध्ये, आता युरोपमध्ये जर पाहिलं असाल जर्मनी आहे, ठीक आहे, त्यानंतर तुमचं जर पाहिलं असाल ब्रिटन आहे, फ्रान्स आहे. तर हे छोटे देश जरी असले ना त्यांच्यासोबत तरी तुम्हाला काय म्हणते की त्यांचे संबंध शिकण्याची गरज आहे. एक तर पूर्ण युरोपियन युनियन, ठीक आहे, आणि त्यानंतर जर पाहिलं असेल तर तुमचे युरोपमधले छोटे देश. त्यानंतर आफ्रिका खंडाला तुम्ही एक सोबत घेऊ शकता, कारण की आफ्रिका खंडाला म्हणजे काय जनरली हा जो आहे थोडासा गरीब खंड समजला जातो, ठीक आहे. त्यानंतर आहे तुमचा मिडल ईस्ट. आता मिडल ईस्ट म्हणजेच तुमचा जो आपण काय म्हणू शकतो मिडल ईस्ट जो आहे मिडल ईस्ट, ठीक आहे. तर मध्य पूर्व आशिया जो हा मध्य पूर्व आशिया आहे तर याच्यामध्ये काही ना काही सुरूच असते, म्हणजे काही ना काही सुरू असते. म्हणजेच काय आहे का तिथं वादविवाद सुरूच असतात. तर वादविवाद सुरू असते. तर मग आता जनरली जर पाहिलं असेल तर भारतासाठी हा जो प्रदेश आहे हा महत्त्वाचा काय आहे, कारण की भारताची ऊर्जा, भारताला जे ऊर्जा किंवा एनर्जी रिसोर्सेस जे मिळते, म्हणजे आपण जर पाहिलं की तेल आहे, ऑइल कुठनं मिळते, आपल्याला इथनं मिळते. मग आता जर पाहिलं असं इथं जर काही झालं ना तर त्याचा परिणाम आपल्या इथं होतो. आपल्या इथं त्याचा परिणाम असा होतो की आर्थिक परिणाम सुद्धा होतो, त्यानंतर तुमचा राजकीय परिणाम सुद्धा होतो आणि प्लस सामाजिक परिणाम सुद्धा होतो. तर त्यामुळे जे आहे तर इथं जर काही जर
अस्थिरता निर्माण झाली आणि अस्थिरता निर्माण झाल्यानंतर त्याचे काय काय परिणाम होतात आणि भारताने ते परिणाम कमी करण्यासाठी काय केलं पाहिजे हे तुम्हाला शिकण्याची गरज आहे याच्या कॉन्टेक्स्टमध्ये. त्यानंतर जर पाहिलं हा जो आहे तर खूप जास्त हे झालं, हा आहे मध्य आशिया. मध्य आशिया. आता मध्य आशिया जर पाहिलं ना तर इथं जे आहे तर मध्य आशियामध्ये SCO आहे. ठीक आहे, SCO. आता SCO जेव्हा तयार करण्यात आलेलं होतं, SCO तयार करण्यामागचं रिझन जर पाहिलं असेल तर ते वेगळं होतं. चायनाने केलेलं होतं तयार, पण त्याच्या मागचं कारण काय होतं की SCO तयार करण्यामागचं चीनचा एक हिडन अजेंडा होता. एक जे आहे हिडन अजेंडा होता म्हणजेच काय आहे का त्याचं आपण म्हणू शकतो का गुप्त हेतू काहीतरी होता. आता तो गुप्त हेतू काय होता का पण जेव्हा आपण SCO शिकतो तर त्यावेळेस तुम्हाला समजून जाईल. पण असं आहे की जेव्हा मग आता काय होत असते की असा जो मध्य आशिया आहे तर मध्य आशिया सुद्धा आपल्यासाठी कशासाठी महत्त्वाचा आहे, तो सुद्धा इथं जे आहे ऊर्जा. ठीक आहे, ऊर्जा. त्यानंतर रशियामध्ये सुद्धा जर पाहिलं तर नैसर्गिक संसाधने जास्त आहे, नॅचरल गॅस. आता असं असते ना की तुम्ही जर पाहिलं असाल की आज जो आहे हा जो तुमचा मिडल ईस्ट आहे, जो मिडल ईस्ट आज महत्त्वाचा आहे, फ्युचरमध्ये तो मिडल ईस्ट महत्त्वाचा नसू शकतो. त्याच्या मागचं कारण असं आहे कारण आज मिडल ईस्ट महत्त्वाचा का आहे, कारण का इथं ऑइल प्रेझेंट आहे, म्हणजे तेल आहे. पण ऑइल प्रेझेंट असल्यानंतर जे आहे तर काय होते की नॉर्मली आपण जर पाहिलं असाल तर ऑइलमुळे किंवा पेट्रोल आहे किंवा जे कच्चा तेल वगैरे सर्वच पेट्रोल आहे, डिझेल आहे, तर याच्यामुळे काय होते का पोल्युशन होते. आणि आता देशामध्ये पोल्युशन किंवा जगामध्ये पोल्युशन वाढलं आहे तर मग आता त्याला काहीतरी काउंटर करण्यासाठी किंवा त्याचा एक अल्टरनेटिव्ह चूज करण्यासाठी जर पाहिलं असेल तर आपल्याकडे कोणतं एक असू शकते CNG किंवा नॅचरल गॅस. ठीक आहे, तर नॅचरल गॅस जास्तीत जास्त त्याचे साठे कुठे आहे तर ते पाहिलं असेल तर तुम्हाला रशियामध्ये आहे. आणि रशियामध्ये असल्यानंतर जर पाहिलं तर त्यावेळी जे आहे आज जेवढा देश इथले देश महत्त्वाचे आहे, उद्या जाऊन हे देश महत्त्वाचे कमी, त्याचं महत्त्व कमी होऊ शकते, याचं महत्त्व जास्त वाढू शकते. इवन तुम्ही जर पाहिलं असेल ना आता युक्रेनचं युद्ध सुरू आहे, खूप दिवसापासून सुरू आहे. आता युक्रेनचं युद्ध जेव्हा सुरू आहे तर युक्रेनमध्ये सुद्धा जे आहे ना नैसर्गिक साठे खूप जास्त आहे. नैसर्गिक साठे खूप जास्त असल्यामुळे म्हणजे युरोपमध्ये असणारा एक युक्रेन देश आहे आणि युरोपमध्ये असणारा म्हणजे काय आहे जिथं सर्वात जास्त नैसर्गिक साठे आहेत तो म्हणजे युक्रेन, युरोपमधला. ठीक आहे, तर त्यामुळे जर पाहिलं ना आणि आताही सुद्धा जे तुम्ही रिसेंटली मीटिंग पाहिली असेल डोनाल्ड ट्रम्प आणि जे आहे युक्रेनचे जे राष्ट्रपती आहेत त्यांच्यामध्ये, तर आता युक्रेनचे राष्ट्रपती त्यांनी म्हटलेलं आहे की म्हणजे आपल्या जे डोनाल्ड ट्रम्प आहे यांनी म्हटलेलं आहे की तुम्ही हे युद्ध थांबवा. हे तुम्ही जे आहे तुम्ही वर्ल्ड वॉर 3 कडे जात आहे, विश्वयुद्ध 3रे कडे जात आहात, तुम्ही थांबवा. आणि इवन त्यांना स्टुपिड प्रेसिडेंट म्हटलं, म्हणजे मूर्ख राष्ट्रपती. आता हे जे आहे ना तर आता हे जर म्हटलेलं असं ना तर जरी आता अमेरिकेचा जो एजेंडा आहे तर अमेरिकेचा एजेंडा जर पाहिला असेल तर जरी आपण म्हटलं की ठीक आहे त्यांना जे आहे तर शांती पाहिजे किंवा पीस पाहिजे, पण शांती किंवा पीस हे त्यांचा अल्टिमेट एम नाही आहे. तर तिथे जे रिसोर्सेस आहे तर ते रिसोर्सेसमधून ते पैसे कसे कमावू शकते हा एक हिडन अजेंडा आहे आणि हे मीडिया नाही सांगत. पण तुम्ही हा जो आहे ना तर पेपरमध्ये लिहू शकता, त्याच्यामध्ये काही नाही. कारण की नॅचरल रिसोर्सेस तिथं असल्यामुळे जर पाहिलं असेल तर तो एखादा देश जर त्याचं इम्पॉर्टन्स वाढत असेल तर तो वाढणारच आहे. ठीक आहे. त्यानंतर एक तुमचं ऑस्ट्रेलिया आणि त्यानंतर इकडे जे तुमचे आहे ना आशियान देश, तर हे सुद्धा महत्त्वाचं असते. त्याच्यामधले काही काही आता समजा जर तुम्ही पूर्ण जर तुम्ही कॅल्क्युलेट केले तर कॅल्क्युलेट केल्यानंतर मोजल्यानंतर जर पाहिलं असेल ना तर महत्त्वाचे जे आहे 8-9 पॉईंट बनतात इथनं. मग 8-9 देश बनतात, तर 8-9 देश तुम्हाला तेवढे शिकायचे आहे. नाही तर प्रत्येक देश नाही, मी इंटरनॅशनल रिलेशन शिकत आहे आणि इंटरनॅशनल रिलेशन शिकत असताना मी प्रत्येक देश शिकणार आहे. आणि प्रत्येक देश शिकत असताना त्याचं काही हे नाही होणार आहे ना, त्याला काय म्हणतो की आउटपुट कमी येणार आहे. कारण की कॉम्पिटिटिव्ह एक्झाममध्ये सर्वात महत्त्वाचं आहे इनपुट आउटपुट रेशो कॅल्क्युलेट करणं. एखादा सब्जेक्ट ज्याच्यावर 10 मार्क असणार किंवा 10 मार्क्सचा क्वेश्चन येत असेल किंवा 15 मार्क्सचा क्वेश्चन येत असेल आणि ज्याच्यासाठी तुम्ही 1 महिना जर खर्च करत असाल तर हे इफिशियंट नाही. तुम्हाला कन्सिडर करून चालावं लागणार आहे का याचं सब्जेक्टचं इम्पॉर्टन्स किती आहे आणि त्यानंतर याला मी किती वेळ दिला पाहिजे, बस. ठीक आहे.
तर जे द्विपक्षीय वगैरे सांगितलं, तर आता इंडिया जापान आहे, इंडिया रशिया आहे, इंडिया भारत आहे, इंडिया जर्मनी आहे, चीन आहे, श्रीलंका आहे, साऊथ आफ्रिका आहे, व्हिएतनाम आहे. मग जे सांगितलं एशियन देश त्याच्यामध्येच येणार. त्यानंतर वेस्ट एशिया. आता मिडल ईस्ट एशिया आणि वेस्ट एशिया हे सारखंच आहे. वेस्ट एशिया जे आहे ते युरोपवाले म्हणतात आणि आपण जे आहे मिडल ईस्ट एशिया म्हणतो. तर त्यानंतर ईस्ट एशिया आणि त्यानंतर जर पाहिलं असेल तर आता हे जे आहे ना, तर हे जे तुम्हाला सांगितलं याच्यामधले काय काय शिकायचे आहे. आता त्याच्यानंतर जे आहे ना काही प्रादेशिक गट आहेत. आता प्रादेशिक गट कोणते की सार्क आहे. मग सार्क जर पाहिलं असेल मग सार्कचं इम्पॉर्टन्स आता राहिलं आहे का, जे जेव्हा सार्कचं मुख्य उद्दिष्ट काय होतं का जेव्हा ते स्थापन करण्यात आलेलं होतं, मग त्याचं उद्दिष्ट जे आहे त्याला आपण काय म्हणू शकतो का ते साध्य झालं का. मग साध्य नाही झालं तर मग काय करायला पाहिजे, त्याला पुन्हा जिवंत करायला पाहिजे का, पुनर्जीवित करायला पाहिजे का, पुनर्जीवित नाही करायला पाहिजे असेल मग त्याच्यासाठी दुसरा कोणता अल्टरनेटिव्ह आहे का, असाच क्वेश्चन येणार आहे. ठीक आहे. ब्रिक्स आहे, बीमस्टेक आहे, एशियन आहे. तर असे काही जे त्याला म्हणतो का प्रादेशिक गट असतात. ठीक आहे. जर तुम्ही अजून G20 वगैरे तर ते तर प्रादेशिक लेवलवर येणार, पण हे जे आहे ना हे जागतिक लेवलवर आहे, पण हे रिजनल आहेत. म्हणजे आता अजून याच्यामध्ये एक येणार SCO येणार, हे सुद्धा रिजनल आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर जे आहे तुमचं सार्क आलेलं आहे. मग बीमस्टेक जे आहे सार्कला काउंटर करते का, मग सार्कला काउंटर करते तर कसं करू शकते. मग जे आहे सार्कचं काही महत्त्व राहिलेलं आहे का, कारण की त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचा जो अडथळा आहे तो म्हणजे पाकिस्तान. तर त्यामुळे जे आहे तर काय होणार, तर मग त्याच्यासाठी काय दुसरं काही आहे का. ठीक आहे. आणि त्यानंतर जे आहे हे झालं तुमचे प्रादेशिक. त्यानंतर जागतिक. तर जागतिकचं पाहिलं G20 आहे, युनायटेड नेशन आहे, एशियन डेव्हलपमेंट बँक आहे, त्यानंतर G7 आहे. तर असे काही जे आंतरराष्ट्रीय गट आहेत. आता युनायटेड नेशन शिकत असताना युनायटेड नेशनमध्ये रिफॉर्म करण्याची गरज आहे किंवा सुधारणा करण्याची गरज आहे. सुधारणा करण्याची का गरज आहे, कारण का त्याच्यामध्ये जर पाहिलं असेल तर 5 देश आहेत ज्यांच्याकडे व्हिटो पॉवर आहे. मग ज्यांच्याकडे व्हिटो पॉवर असल्यानंतर जर पाहिलं असेल तर ते जे आहे तर मग आणि इव्हन जर पाहिलं असेल तर त्याच्यामध्ये आपण काय म्हणू शकतो की परमनंट मेंबर सुद्धा बनण्यासाठी भारत जो आहे प्रयत्न करत आहे. ॲक्च्युली जर पाहिलं असेल ना तर ज्यावेळेस परमनंट मेंबर बनण्याची वेळ आलेली होती भारताने, तर ते जे आहे ना ते आपण चायनाला दिलं, कारण की आपले हिंदी चिनी भाई संबंध चांगले राहिले पाहिजे म्हणून, तर त्यांना दिलेलं होतं. पण आता जेव्हा आपल्याला गरज पडतं की आपण परमनंट मेंबर तिथं बनलं पाहिजे किंवा स्थायी सदस्य बनलं पाहिजे, तर स्थायी सदस्य बनत असताना आपल्याला कोणी हेल्प नाही करत आहे. बाकीचे जे आपले छोटे छोटे जे शेजारील देश आहेत ते करत आहे किंवा इव्हन रशिया सुद्धा आपल्याला बॅकिंग देतोच. पण सर्वात महत्त्वाचा तिथं अडथळा आहे तो म्हणजे चायना. ठीक आहे. तर चायनाची जे काही पॉलिसी आहे भारतासंबंधी, तर एक असते डम्पिंग पॉलिसी. द डम्पिंग पॉलिसी म्हणजे काय होत असते की एखादं तुमचं सेक्टर जे आहे चूज केल्या जाते. आता एखादं सेक्टर चूज केल्या गेल्यानंतर जे आहे, आता समजा आपण जर एक्झाम्पल कन्सिडर केलं आपल्या इथलं खेळणं उद्योग, खेळणी जे आहे ना म्हणतो चायना मेड, तर खेळणी उद्योग ते काय करतात की तो उद्योग जो आहे म्हणजे दुसऱ्या देशाला कसं आर्थिकदृष्ट्या कमजोर करता येईल किंवा कमकुवत करता येईल त्याचं म्हणजे बेस्ट एक्झाम्पल म्हणजे हे डम्पिंग पॉलिसी. आता डम्पिंग पॉलिसीने काय होते की ते जे आहे ना एखादा असं सिलेक्ट करणार एखादं क्षेत्र, जसं आपलं खेळणी केल्यानंतर तिकडे जे आहे ते खूप जास्त मोठ्या प्रमाणात उत्पन्न करणार, त्याचं उत्पादन खूप मोठ्या प्रमाणात करणार आणि त्यानंतर मग आपल्या भारतामध्ये आणणार. मग आपल्या भारतामध्ये 100 रुपयाची वस्तू मिळत होती, तर त्यांनी जे जास्त उत्पादन त्याचं केलं असल्यामुळे ते 10 रुपयात विकणार. मग याच्यामुळे काय होणार आहे का भारतामधले जे काही उद्योग आहे हे काय होऊन जाणार, हे कमी होऊन जाणार. लोक कशाला चूज करणार आहे, स्वस्त या महागला. मग ते जे आहे स्वस्ताला चूज करणार. मग स्वस्ताला चूज केल्यानंतर जे आहे तर भारतामधले जो कोणता उद्योग होता तो तर कमी होऊन जाईल. मग तो कमी झाल्यानंतर जे आहे मग त्यांचं ऑटोमॅटिकली काय होणार का तो पैसा चायनाकडे जाणार. आणि एक लक्षात ठेवा, आंतरराष्ट्रीय संबंधामध्ये E=E म्हणजे इकॉनॉमी = एम्पायर. म्हणजेच काय, एखादा देश जर आर्थिकदृष्ट्या जर स्ट्रॉंग असेल ना तर त्याची सत्ता जास्त आहे. ही रिअल लाईफमध्ये सुद्धा असते आणि आंतरराष्ट्रीय संबंधामध्ये सुद्धा असंच आहे. चायना एवढा का जास्त हे करते, कारण की तो आर्थिकदृष्ट्या जर पाहिलं असेल तर स्ट्रॉंग आहे किंवा मजबूत आहे म्हणून, किंवा बळकट आहे तो. ठीक आहे. तर अशा जे आहे तर जे तुम्हाला शिकण्याची गरज आहे ग्लोबल ग्रुपिंग किंवा आपण त्याला म्हणतो की जागतिक गट. आता
जर पाहिलं असेल तर डेव्हलपिंग नेशन, आता डेव्हलपिंग नेशन जे आहे, आता याच्यामध्ये जेव्हा सांगितलंय की विकसित व विकसनशील देशाच्या धोरणांचा व राजकारणाचा भारताच्या हिंद संबंधावर आणि भारतीय भांडवलदारावर होणारा परिणाम, पॉलिसी अफेक्टिंग इंडियाज इंटरेस्ट, म्हणजे भारताच्या हितसंबंधाला कोणत्या कोणत्या पॉलिसी अफेक्ट करू शकते. आता जसं चायनाने जेव्हा टॅरिफ वाढवला, सॉरी युएसएने टॅरिफ वाढवला, चायनाने टॅरिफ वाढवला. मग आता चायनाने जेव्हा टॅरिफ वाढवला तर युएसएने जे आहे फक्त चायनासाठीच टॅरिफ वाढवला, त्यानंतर भारताचं सुद्धा तिथं काही एक्सपोर्ट होत असेल त्याच्यावर सुद्धा मग टॅरिफ वाढवला जातो. मग त्याचा परिणाम भारतावर काय होतो हे माहीत असलं पाहिजे. ठीक आहे. तर डेव्हलपिंग नेशन किंवा विकसनशील देश जे आहे त्याच्यामध्ये कोणता आहे, तुमचा चायना आहे, सौदी अरेबिया आहे. ठीक आहे. त्यानंतर भारत सुद्धा त्याच्यामध्ये येतो. मग यांच्यासोबत तुमचे व्यापार संबंध कसे आहेत. ठीक आहे. व्यापार संबंध कसे आहे तर हे सर्वात महत्त्वाचं राहते. तर त्यामुळे जे आहे तर दुसरं जर पाहिलं असेल तर डेव्हलप नेशन, डेव्हलप नेशन म्हणजेच कोणते, विकसित देश. मग त्याच्यामध्ये जर तुमचं पाहिलं असेल तर अमेरिका आहे, त्यानंतर जर्मनी आहे, त्यानंतर फ्रान्स आहे, जपान आहे, ऑस्ट्रेलिया आहे, इस्रायल आहे. तर आता इस्रायल जो आहे तर इस्रायलसोबत जेव्हा संबंध आपले प्रस्थापित झाले तर प्रस्थापित झाल्यानंतर जर पाहिलं ना तर सर्वात महत्त्वाचं काय आहे इस्रायलच्या संबंधित, तर तिथली टेक्नॉलॉजी. ठीक आहे. त्या टेक्नॉलॉजीचा उपयोग आपण आपल्या कृषी क्षेत्रामध्ये सुद्धा करू शकतो. मग आता कृषी क्षेत्रामध्ये करू शकतो, मग त्याचा काय परिणाम होतो. सरळ आहे, एखादा कोणताही जेव्हा तुम्ही दोन देश शिकता ज्यांच्यासोबत काहीही संबंध जर असेल तर त्याचा परिणाम काय होतो हे महत्त्वाचं असते. ठीक आहे. त्याचा परिणाम काय होतो हे महत्त्वाचं असते. तर त्यामुळे जर पाहिलं असेल ना तर सरळ सरळ तुम्हाला कोणता एखादा संबंध काय आहे आणि त्याचा परिणाम काय आहे हे तुम्हाला माहिती असलं पाहिजे. बाकी इझी आहे, बाकी इंटरनॅशनल रिलेशन पाहिलं असेल ना तर इझी आहे. तुम्हाला फक्त हे समजलं असलं पाहिजे का हे गोष्ट घडली तर याचं काय होणार आहे. ठीक आहे. आणि ते भारताच्या पर्स्पेक्टिव्हनी पाहायचे, भारताच्या पर्स्पेक्टिव्ह म्हणजे किंवा भारताच्या दृष्टिकोनातून पाहायची की काय होणार. आणि इव्हन जर तुम्हाला असं वाटलं की भारताच्या दृष्टिकोनातून कसं पाहायचं, तुम्ही स्वतःला ठेवा तिथं आणि पहा. ठीक आहे. त्यानंतर आहे महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय संस्था, अभिकरणे, मंच आणि त्यांची रचना व जनादेश. मग जसं आहे की तुमचं WTO आहे, वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन आहे, म्हणजे तुमचं जागतिक व्यापार संघटना आहे. त्यानंतर तुमचं जर पास वर्ल्ड बँक आहे. मग याचं काय आहे, याची रचना काय आहे, त्याच्यानंतर जे आहे त्याच्यामध्ये कोणते कोणते देश आहेत. ठीक आहे. त्याच्यामध्ये काय शिकण्याची गरज आहे आपल्याला, तर रचना काय आहे म्हणजे तिथं अध्यक्ष आहे का काय आहे, तिथं जर पाहिलं असेल वोटिंग पॅटर्न कसा आहे म्हणजे मतदान प्रक्रिया कशी आहे, त्यानंतर भारत त्याचा सदस्य आहे का, मग इतर कोणते सदस्य आहेत का, मग जे सध्या रिसेंटली नुकते जे सदस्य झालेले कोणते देश आहेत. ठीक आहे. नुकतेच सदस्य झालेले कोणते देश आहेत. मग त्या जे कोणते तुम्ही जर पाहिलं असाल ना तर जे कोणती ऑर्गनायझेशन आहे त्यांनी कोणता नवीन उपक्रम राबवलेला आहे का, मग त्या उपक्रमाचा भारतावर काय परिणाम होतो, सकारात्मक नकारात्मक दोन्ही पहा. जेव्हा तुम्ही शिकताना तर सकारात्मकही परिणाम शिकण्याची गरज आहे आणि नकारात्मक परिणाम शिकण्याची गरज आहे. कारण का कॉईनला दोन बाजू असतात. म्हणजे तुमचा जो कॉईन आहे ना, 1 रुपयाचा कॉईन, 2 रुपयाचा कॉईन, 5 रुपयाचा कॉईन, त्याला किती असतात, दोन बाजू असतात. त्यामुळे तर त्यानंतर जे आहे इंटरनॅशनल मॉनिटरी फंड आहे IMF, त्यानंतर युनायटेड नेशन आहे, त्यानंतर WHO आहे. आता WHO जेव्हा पाहिलं असेल तर जे तुमची जागतिक आरोग्य संघटना ज्यावेळेस जर पाहिलं असेल तुम्ही आपण कोविड जेव्हा होता तर त्याचा रोल महत्त्वाचा होता. मग त्याचा रोल महत्त्वाचा होता तर त्याच्यामध्ये काही सुधारणा करण्याची गरज आहे का, कारण की ते असं म्हटलं जात होतं का चायनाच्या इन्फ्लुअन्समध्ये किंवा चायनाच्या प्रभावामध्ये येऊन काम करत आहे. तर त्यामुळे त्याच्यामध्ये काय असं सुधारणा करण्याची गरज आहे, युनायटेड नेशनमध्ये सुधारणा करण्याची काय गरज आहे, संयुक्त राष्ट्रामध्ये सुधारणा करण्याची काय गरज आहे, मग त्याचं काय करावं किंवा त्याच्यासाठी कोणते कोणते भारताकडे कोणते कोणते ऑप्शन्स आहे किंवा पर्याय आहे. तर ह्या सर्व गोष्टी शिकण्याची गरज आहे. आता जसं मी सांगितलं का त्याची रचना काय आहे, मतदान प्रक्रिया काय आहे, सदस्य भारत आहे का, इतर कोणते सदस्य आहे, नुकतेच कोणता सदस्य त्याच्यामध्ये समावेश करण्यात आलेला कोणत्या देशाचा, उपक्रम राबवलेले आहे त्या उपक्रमाचा भारतावर काय परिणाम होतो, किंवा तिथं जर कोणता वादविवाद असेल, समजा भारत आणि अमेरिकेचा वादविवाद जे आहे WTO मध्ये खूप दिवसापासून आहे, जे सबसिडी आपण देतो त्याच्या संबंधी, मग त्यामुळे काय परिणाम होतो दोन भारत आणि अमेरिकेच्या संबंधामध्ये, ते सुद्धा महत्त्वाचं आहे. ठीक आहे. तर हे ILO इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन, त्यानंतर इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिस,
तर सेम त्याचं स्ट्रक्चर काय आहे, म्हणजे त्याची रचना काय आहे, हे सर्व तुम्हाला याच्यामध्ये शिकण्याची गरज आहे. आणि याच वेळी जर तुम्ही एखादी संघटना जर शिकले किंवा एखादी संस्था जर शिकले तर त्याचं काय होऊ शकते का, त्याचं ॲन्सर जे आहे ना, जेव्हा तुम्ही ॲन्सर लिहिण्याची वेळ येणार मुख्य परीक्षेमध्ये, तर तुम्ही चांगल्या प्रकारे ॲन्सर लिहू शकता. प्रीमध्ये तर काय आहे, हे देश वगैरे हे ते विचारणार, आणि G20चे एवढे देश आहे. मग आता G20ची त्याला आपण काय म्हणतो का, G20ची जी आहे रिसेंटली आपल्या भारतामध्ये परिषद झालेली होती. मग ते परिषद झाल्यानंतर जे आहे तर भारताने कारण का भारताकडे त्याचं अध्यक्षस्थान होतं, ठीक आहे, किंवा अध्यक्षपद होतं. मग अध्यक्षपद असल्यानंतर भारताने त्या अध्यक्षपदाचा भारतासाठी कसा उपयोग करून घेतला हे महत्त्वाचं आहे. ठीक आहे, भारताने भारतासाठी कसा उपयोग करून घेतला हे महत्त्वाचं आहे. मग उपयोग करून घेतला हे महत्त्वाचं असल्यामुळे काय आहे का, ते तुम्हाला सर्व पॉईंट लिहायचे आहे. भारताने जे जे कोणते तिथं मुद्दे मांडलेले होते त्या मुद्द्यांना कोणत्या कोणत्या देशांनी समर्थन केलं आणि ते कशाच्या संबंधी होते. ठीक आहे, कशाच्या संबंधी होते. आता एक ओव्हरऑल जर पाहिलं असेल तर ओव्हरऑल जेव्हा तुम्ही पाहता तर कोणताही देश किंवा आंतरराष्ट्रीय संबंध जेव्हा तुम्ही शिकता, तर आंतरराष्ट्रीय संबंध शिकत असताना तुम्हाला करायचं काय आहे का, काही गोष्टीच्या संबंधी तुम्हाला शिकायचे आहे उपक्रम. जसं सर्वात जास्त आज आता म्हणजे त्याला आपण म्हणू शकतो का न्यूजमध्ये आहे ते म्हणजे पर्यावरण. ठीक आहे, इन्व्हायरमेंट. मग इन्व्हायरमेंटल इश्यू किंवा इन्व्हायरमेंटल डिसिजन कोणत्या देशाने घेतलेले आहे का, देशाने घेतलेल्यापेक्षा म्हटलं उपक्रम राबवलेले आहे का, मग जे तुमचे जागतिक संघटना सांगितल्या होत्या त्यांनी कोणते राबवलेले आहे का, जेणेकरून प्रदूषण कमी झालं पाहिजे. ठीक आहे, पर्यावरण. त्यानंतर जर पाहिलं असेल ना, आधुनिक तंत्रज्ञान. आधुनिक तंत्रज्ञान म्हणजे तुमचं AI वगैरे ज्याच्यामध्ये येते, तर ते सुद्धा महत्त्वाचं आहे. पण त्याचा काय आहे की एखाद्या देशाच्या विरोधातही सुद्धा त्याचा उपयोग होऊ शकतो. ठीक आहे, एखाद्या देशाच्या विरोधात सुद्धा त्याचा उपयोग होऊ शकतो. तर त्यामुळे जर पाहिलं असेल ना तर आधुनिक तंत्रज्ञान जे आहे हे महत्त्वाचं आहे. ठीक आहे, त्यानंतर तुमचं जैव तंत्रज्ञान सुद्धा, तर हे सुद्धा महत्त्वाचं आहे. तर असे जे काही उपक्रम राबवल्या जाणार आहेत किंवा उपक्रम राबवल्या गेलेले आहेत तर हे तुम्हाला शिकणं गरजेचे आहे. ठीक आहे, आज जसं मी सांगितलं संबंध जेव्हा शिकता तुम्ही, तर संबंध शिकत असताना तुम्हाला सांगितलं की आर्थिक संबंध हे सर्वात महत्त्वाचे आहे, राजकीय संबंध. त्यानंतर जर पाहिलं असेल तर एक महत्त्वाचं म्हणजे तुमचा व्यापार आर्थिक संबंधांमध्ये येतो, पण व्यापार तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. त्यानंतर सांस्कृतिक संबंध असणार कोणत्या देशासोबत. त्यानंतर भारतातले जेवढे कोणते लोक आहे प्रत्येक देशामध्ये काही ना काही प्रमाणात राहतात. ठीक आहे, त्यांना इंडियन डायस्पोरा म्हटलं जात असते. तर त्यांची काय भूमिका आहे, अमेरिकेमध्ये सुद्धा जर पाहिलं असेल तर भारतीयांची भूमिका महत्त्वाची असते. तर इतर देशातील भारतीय, ठीक आहे, तर तिथलेच लोकांचे संबंध. ठीक आहे, आणि जे तुम्हाला सांगितलं प्रकल्प असतात. त्यानंतर जे आहे कोणता वादविवाद आहेत का, विवाद म्हणजे जो रिसेंटमध्ये असणार कंटेम्पररी समकालीन विवाद कोणता आहे का. ठीक आहे, त्यानंतर कोणते कोणते करार वगैरे झालेले आहेत का. बस एवढं शिकण्याची गरज आहे. ठीक आहे, एवढं शिकण्याची गरज आहे. आणि जे तुम्हाला सांगितलं की करार किंवा अजून तुम्ही एक कोणता उपक्रम राबवण्यात आलेला आहे का, किंवा कोणत्या दोन देशांनी जे आहे एखादा करार केला ज्याचा परिणाम काय होणार, ह्या सर्व गोष्टी तुम्हाला शिकण्याची गरज आहे आंतरराष्ट्रीय संबंधामध्ये. आणि एवढे जर पॉईंट तुम्ही शिकलात, आंतरराष्ट्रीय संबंध तुमचा अभ्यास झाला. महत्त्वाचं काय आहे की जेव्हा स्ट्रॅटेजी आहे ना, तर स्ट्रॅटेजी म्हणजेच काय आहे की तुम्हाला एक्झॅक्टली माहीत असलं पाहिजे कोणते पॉईंट शिकण्याचे आहे. किंवा सर्वात महत्त्वाचं आहे कॉम्पिटिटिव्ह एक्झाममध्ये किंवा कोणतीही स्ट्रॅटेजी जेव्हा तुम्ही फॉलो करता, काय वाचलं नाही पाहिजे. कारण वाचण्यासाठी खूप सारं आहे, तर त्याच्यापैकी काय गोष्टी अवॉइड केल्या पाहिजे हे महत्त्वाचं आहे. ठीक आहे, आता काय आहे की याच्यासाठी रिसोर्सेस कोणते यूज करायचे, तर याच्यासाठी रिसोर्सेस कोणते यूज करायचे, तर सर्वात महत्त्वाचा जो रिसोर्स असतो जेव्हा केव्हाही तुम्ही जर पास आल तर असं आहे का विदर्भ IAS अकॅडमी, विदर्भ IAS अकॅडमी. तर विदर्भ अकॅडमीनी काय, विदर्भ अकॅडमीची एक आंतरराष्ट्रीय संबंध
पुस्तक आहे किंवा बुक आहे, आणि प्लस तुमचा न्यूजपेपर, प्लस न्यूजपेपर, ह्या 2 गोष्टी करा बस. न्यूजपेपरमध्ये जे एडिटोरियल येत असते किंवा त्याच्यानंतर जर पाहिलं असेल तुमचं आर्टिकल येत असते, तर त्या सर्व गोष्टी जर तुम्ही ते प्रॉपरली जर केल्या ना न्यूजपेपरमधून, तर सफिशियंट आहे. ठीक आहे, त्याचं ॲनालिसिस करा. आणि जर तुमच्या ते आता हे जेव्हा तुम्ही आंतरराष्ट्रीय संबंधाची जेव्हा बुक घेता ना, तर त्यावेळेस पाहायचं की याच्यामध्ये आपण काय करू शकतो की ही आंतरराष्ट्रीय संबंधाची बुक घेतली, बुक घेतल्यानंतर जे आहे त्याच्यामध्ये काय करायचं की 2-3 पेजेस तिथंच तुम्ही ॲड करून ठेवायचे. नाही तर एक फाईल बनवा आणि त्या फाईलमध्ये जे आहे ना, तर आर्टिकल किंवा एडिटोरियल जे आहे त्याच्यामधले पॉईंट्स काढा. तुम्ही असं कट ते काय करता, एक नॉर्मली जे आहे ना हे मूर्खपणा करत असतात बरेच लोक. कोणतंही एखादा न्यूजपेपर असला ते कट करतात एडिटोरियल किंवा आर्टिकल, आणि ते काय करतात त्याचं फाईल बनवतात. रद्दी जमा करायची नाही तुम्हाला. ठीक आहे, त्याच्यातले पॉईंट्स घ्या आणि पॉईंट्स जे महत्त्वाचे असते. कारण की जेव्हा 200 समजा 2000 वर्ड्सचा एखादा एडिटोरियल किंवा आर्टिकल असेल, तर त्याच्यापैकी जर पाहिलं असेल तर 100 या 200 वर्ड्स म्हणजे त्याच्यापैकी 4 ते 10 लाईन, समजा 4 ते 10 जास्त सांगितलं म्हणजे 9 ते 10 लाईन जे आहे ना, तर ते जे आहे 9 ते 10 लाईन तुमच्या कामाचे असतात. ते 9 ते 10 लाईन तुम्ही तिकडे नोट डाऊन करून घ्या बस. रद्दी कशाला जमा करत बसता. आणि कारण की मग कसं होते की तुम्ही हे वाचणार का ते वाचणार, त्याच्यापेक्षा तिथंच कनेक्ट करून घ्या. समजा इंडिया चायनाबद्दल तर काही न्यूज आलेली आहे का, अच्छा मग हे जे आहे हे कोणतं संबंध आहे, मी जसे सांगितले संबंध, हे कोणतं संबंध आहे, अच्छा तर त्यालाच कनेक्ट करून घ्या. अटॅच करा, ते लगेच तिथं अटॅच करा नोट्स काढून बस. म्हणजे जेणेकरून जेव्हा तुम्ही रिवाईज करता, जेव्हा एखादी गोष्ट वाचता, तर त्यावेळेस हे महत्त्वाचे राहत असते. आता जेव्हा मी क्लासमध्ये सांगतो तर क्लासमध्ये सांगतो असतो की क्लास नोट्स महत्त्वाची असते, क्लास नोट्स महत्त्वाची असते. ठीक आहे, तर विदर्भ आयस अकॅडमीचं तर एकतर हे बुक, त्यानंतर क्लास नोट्स आणि प्लस न्यूजपेपर, हे आता मी क्लासमध्ये सांगत असतो. पण तुम्ही जे आहे आंतरराष्ट्रीय संबंधाची बुक आणि न्यूजपेपर जास्त पहा. लिमिटेड लेस इज मोर हा म्हणजे जे आहे ना, तर सर्वात महत्त्वाचा एक मंत्र आहे कॉम्पिटिटिव्ह एक्झाममधला. लेस इज मोर म्हणजे जेवढे कमी रिसोर्सेस तुम्ही ठेवणार तेवढे ते बेटर आहे. त्यालाच पुन्हा पुन्हा रिवाईज करा. तुम्ही जर असं करण्याचा प्रयत्न करत असाल की मी 10 बुक एक बुक 10 वेळेस वाचा, पण 10 बुक एक वेळेस नका वाचू. कारण मग काय लक्षात ठेवणार आहे, तर 10 बुक्समधलं काय काही लक्षात राहणार आहे का, नाही. पण एखादी बुक जर तुम्ही पुन्हा पुन्हा वाचली, तर जेव्हा तुम्ही वाचता तर त्यावेळेस तुम्हाला प्रत्येक वेळेस नवीन काही ना काही माहीत पडतंय. तर त्यामुळे जे आहे ना तसंच तुम्ही ते वाचलं पाहिजे. ठीक आहे, तर हे त्याचे रिसोर्सेस आहेत. तर वेटेजबद्दल आपण बोललो, सिलेबसबद्दल बोललो, स्ट्रॅटेजीबद्दल बोललो आणि प्लस तुमच्या वेटेजबद्दल बोललो, प्लस तुमच्या रिसोर्सेसबद्दल बोललो. आणि एक जे आहे ना एक तुम्ही जर पाहिलं असाल संसद TV आहे, संसद TVवर एक प्रोग्राम येतो दी पर्स्पेक्टिव्ह. तर आंतरराष्ट्रीय संबंधाबद्दल दी पर्स्पेक्टिव्ह हा जर एखादा प्रोग्राम जर तुम्ही पाहिला असाल, त्याच्यावर तुम्हाला बरेचशी इन्फॉर्मेशन मिळून जाते. त्याचे सुद्धा पॉईंट नोट डाऊन करून घेऊ शकता तुम्ही. ठीक आहे, तर अशा प्रकारे आपण हे सर्व डिस्कस केलेलं आहे. सिलेबस डिस्कस केला, कोणते देश महत्त्वाचे होते ते डिस्कस केले, त्याचं वेटेज डिस्कस केलं आणि प्लस रिसोर्सेस तुम्हाला मी सांगितले आणि कोणत्या पॉईंटवर तुम्ही आंतरराष्ट्रीय संबंध प्रिपेअर केलं पाहिजे हे सांगितलं. ठीक आहे, आय होप तुम्हाला हे सर्व समजलं असणार आणि असंच वेनी तुम्ही जाणार आणि तर त्याच्यामुळे तुम्हाला सक्सेस मिळणार असं मी एक्सपेक्ट करतो. आणि थँक्यू सो मच.